तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोटूच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आले शेतामध्ये फिरायला. तर रात्री भयानक पाऊस आला तर बघायला आले का फराटे वगैरे कसे आहे. तर चला आता बघू फराटे वगैरे कसे आहेत. तर माझे मित्र चालले समोर समोर. तर बघू शकता गाईज, आमचं गाव इकडे आहे. तर आम्ही इकडे आले शेताकडं फिरायला. तर आता तुम्हाला दाखवतो आमचं पराठी वगैरे कसं निघून आहे. तर बघू शकता अशा प्रकारे डोबरं वगैरे भरले रातच्या पाणीनं. बघू शकता किती पाणी भरून आहे. तर पराठी वगैरे बघून घ्या कसं आहे बड्या. अशा प्रकारे पराठी वगैरे निघून आहे. तर बघू शकता मित्रांनो, रातच्या पाणीनं कसे गवत वगैरे खतरनाकपैकी हिरवे हिरवे झाले आहेत. इकडलं पण पहा बढ्या दिसून राहिलं, डोबरं वगैरे भरून आहे. तर तिकडे जाऊन राहिले आता माझे मित्र वगैरे समोर. मी पण चाललो त्याच्या संग. ते व्हिडिओ बघत राहिला. तर मित्रांनो, आम्ही फिरत फिरत आले नदीकडे. बघून घ्या कसं दिसून राहिलं, हिरवं हिरवं गवत आहे वरून बड्या पाण्यावरती. तर आता तुम्हाला दाखवतो. बघून घ्या मित्रांनो कसे फुलं वगैरे निघून आहे नदीच्या आतमध्ये. गवत वगैरे आहे बड्यापैकी. खतरनाक लोकेशन आहे इकडलं, बघून घ्या. मित्रांनो, रातच्या पावसानं आमच्याकडे पूर पण आलं. लई मोठा पूर चालू होता रात्री. तर सकाळी पाहून जात तेवढं काही होतं. ते लटकला मित्रांनो, कसं लटकला काही याला पहिलं काढायला लागेल. थांबा, तुटून जायचं आहे. कसं तुटलं लटकलं तर सारे लटकला होता तिथं. आता काढलो. कोण आहे रे? ओ परश्या, कोण आहे? अमित भाई आला काऊन नाही? आम्ही मासऱ्या पकडायला गेलते ना. आमचा अमित भाऊ सकाळ संध्याकाळ गिल्ली दांडू, माझ्या गिल्ली दांडू बघून हे झोपून राहिला. याले मार याले. हा, दडपापूरले राहते वाटते स्पर्धा. हा, मारते रे भीम्या, मजाक नाही. आता फिरू फिरू थकले गाईज. आता आता आग टाकून राहिले इकडं. अशा प्रकारे बघून घ्या. चेतन वगैरे खतरनाकपैकी मोबाईल पाहून राहिला चेतन. परशाने बसला. अमित ते गिले दांडू खेळू खेळूच थकून राहे. बघून या गरमी वगैरे कसे निघून आहे. पाहू शकता गाईज कसे मासरे वगैरे पकडले आम्ही आज. आमच्याकडे पूर येऊन आहे, बघून घ्या. धामणकर साहेब मासऱ्या मारून राहिला जोरात. हे कारू भाई आमचा पा कोणचे कोणचे मासरे एकदम केमी गोटी साल्या. धामणकर प्रशांत एकदम साले खतरनाक पैकी. पाहून घ्या कसं आहे इकडलं लोकेशन बढिया. इकडून पूर येऊन आहे, पाहून घ्या. पकडून राहिला. सापडला का बे? मासऱ्या बोलते, मासऱ्या. कृष्णा भाजीपालावाला सुद्धा उभावून पाहून राहिला मित्रांनो का किती सारे मच्छी आणले म्हणून. ते एक दोन मच्छी मोठी आहे मित्रांनो, लहान आहे. आता खोलून राहिले तर तुम्हाला दाखव. व्हिडिओ बघा किती मोठी मच्छी. जाडीमध्ये पकडले. एकच मछली मित्रांनो जाडीमध्ये पकडले, बाकीचे चापल्यातच पकडले. कारण किती मोठी आहे तर त्याला जाडी पकडले, भेटत नाही याच्या काला जाडीमध्ये पहा किती मोठी आहे. दिशा काढून
लगीतले माणसं उभे झाले मित्रांनो आता मच्छी पाहासाठी. किती सारे आणले म्हणून तर अंदाजने विकायला जाते मित्रांनो. आजचा व्हिडिओ होता एवढंच. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब कर जा. तर बाय मित्रांनो.